आमने सामने या नव्या कोऱ्या कार्यक्रमात तुमचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या महालढतींचा वेध घेणार आहोत। इथे विविध पक्षांचे उमेदवार आमने सामने उभे राहतील, स्वतःची भूमिका मांडतील, एकमेकांना प्रश्न विचारतील आणि तुमच्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं देतील। मी आज आहे पुण्यामध्ये, पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या पुढे मी उभा आहे आणि पुणे लोकसभा मतदारसंघातले प्रमुख उमेदवार माझ्या सोबत आहेत। मी त्यांना प्रश्न विचारणार आहे स्थानिक प्रश्नांबाबत, राष्ट्रीय प्रश्नांबाबत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हा कार्यक्रम सुरू करणार आहे आता पुण्याचे जे खासदार आहे त्यांनी गेल्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात या शहरासाठी काय केलं ते विचारून। आपण चर्चेला सुरुवात करूया। माझी अशी अपेक्षा आहे तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी व्हाल आणि या चर्चेचा आनंद घ्याल। सुरुवातीला आपण आपल्याकडे उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची ओळख करून घेऊया। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम, आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे, आपल्या सोबत आहेत आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष वारे आणि आपल्या सोबत आहेत अरुण भाटिया जे अपक्ष आहेत अधिकृतरित्या, पण त्यांचा सुद्धा पक्ष आहे असं त्यांनी आपल्या पॅम्पलेटमध्ये म्हटलेलं आहे। मी या सर्वांशी चर्चा करणार आहे आणि तुमचे प्रश्न सुद्धा घेणार आहे। मी सुरुवात करतोय विश्वजित कदम तुमच्यापासून। पहिल्यांदा तुमच्याकडे अशासाठी येतोय की या पुणे मतदारसंघामध्ये गेले 2 टर्म, गेली 10 वर्ष उमेदवार जे होते ते काँग्रेस पक्षाचे होते। त्यांनी या मतदारसंघासाठी काही केलंय, मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काही प्रयत्न केलेत असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे मी प्रामाणिक प्रयत्नांविषयी विचारतो, ते 1 वर्ष तुरुंगात वगैरे होते याविषयी विचारत नाहीये। एक प्रामुख्याने मला ज्या गोष्टीचा उल्लेख करावा लागतो की केंद्र शासनाच्या माध्यमातून यूपीए सरकारच्या विचारातून जे जेएनआरएमचे फंड्स या ठिकाणी प्रमुख शहरांना देण्यात येतात, अशा प्रमुख शहरांपैकी पुण्याचा उल्लेख केला जातो, ज्याच्यामध्ये 2,500 कोटीची रक्कम ही खासदारांच्या माध्यमातून, त्यांच्या अथक प्रयत्नांच्या माध्यमातून या ठिकाणी पुणे शहराच्या विकासासाठी या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पुण्यामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांकरता जे सुरुवातीला एसआरआयच्या माध्यमातून 250 स्क्वेअर फुटाची पक्की बांधकामं देण्याचा विचार आणि काम त्यांना होत होतं, त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि ती 350 स्क्वेअर फूट व्हावी याच्यासाठी सुद्धा पुण्याच्या खासदारांनी खूप प्रयत्न करून स्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून हा निर्णय करण्यात आला। आणि मला वाटतं विद्यमान खासदारांनी इथे राज्य शासन असेल, पुणे महानगरपालिका असेल, त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत जे पुणे शहरातले आज वेगवेगळ्या स्तरातील नागरिक आहेत त्या नागरिकांच्या दृष्टीने सुद्धा काही महत्त्वाची पावलं उचलण्याकरता खासदारांनी आपले योगदान दिलेलं आहे। अनिल शिरोळे, महत्त्वाची पावलं उचलली आहेत पुण्याच्या विद्यमान खासदारांनी असं यांचं म्हणणं आहे, तुम्हाला पटतंय का? विश्वजित म्हणाले की 2,500 कोटी आणले। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कुठल्या योजनेतून किती पैसे आणता हे महत्त्वाचे, पण ते कसे वापरले जातात हे महत्त्वाचं आहे। आणि मला असं वाटतं की ते झालेलं नाही। आणि पुण्याचे प्रश्न कमी झाले का वाढले? पुण्याची लोकसंख्या जी आहे त्याच्यामध्ये 42% लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये खितपत जीवन जगते। असा पुण्याचा लौकिक होऊ नये की पुणे शहर हे झोपडपट्टीवासियांचं शहर। दुसरा प्रश्न असा आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडली, त्याला कारण काय हे कळलं पाहिजे। पहिल्यांदा सीआरटीने सल्ला दिला की पुरेशा बस हव्यात। आत्ताच्या परिस्थितीमध्ये 3000 बसेस रस्त्यावर धावल्या। आणि अजून एक जी मागणी आपण केली आहे की पीएमपीएल साठी 3 ते 4 वर्षासाठी एक चांगला IAS ऑफिसर तुम्ही तो कारभार करण्यासाठी द्या, त्याला बदलू नका। त्यानंतरचा बाकीचे जे पर्याय आहेत, मेट्रो आहे, मोनोरेल आहे, हे सगळं बरोबर आहे, याकडे आपण येणार आहोत। पण यासाठी आता जे खासदार आहेत सुरेश कलमाडी यांनी पुरेसे प्रयत्न केले असं तुम्हाला वाटतं? इतकी वर्ष सत्ता असताना सुद्धा पुणे शहरामध्ये सुवेज ट्रीटमेंट प्लांट जर डिसेंट्रलाइज केले आणि ते स्वच्छ झालेलं पाणी नदीत घातलं तर आज जी नदीचं गटार झालंय, मला असं वाटतं की आता ती पुनरुज्जीवित करायची वेळ आलेली आहे, ते सुद्धा झालेलं नाही। मग कुठला प्रश्न सोडवला हे कळत नाही। आणि वायफळ खर्चामध्ये लक्ष दिलं, वायफळ खर्चामध्ये पुण्याला अडकवलं असं तुमचं म्हणणं आहे। मी येतो विश्वजित कदम तुमच्याकडे येतो, पण सगळ्यांचं ऐकून घेऊया आपण। सुभाष वारे, तुमचं काय म्हणणं आहे कलमाडींच्या प्रयत्नांबद्दल? खासदारांच्या प्रयत्नातून 2,500 कोटी रुपये आलेही असतील, पण पुणेकरांचे प्रश्न कमी झाले का वाढले हे जर बघायचं असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पीएमपीएलच्या बसेसला लटकत जाणारे नागरिक जर आपण बघितले, दर 4-5 महिन्यांनी पुणे शहरामध्ये जो कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो आणि इतका साधा प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही असं दिसतं,
SRAच्या काही योजना मार्गी लागलेल्या आहेत, तिथे 11 मजली इमारतीमधल्या लिफ्टचं मॅनेजमेंट कुणी करायचं, याच्यामुळे तिथे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या जर बघितल्या, ॲग्रीमेंट होऊन नागरिक अडकून पडलेत की साधा खर्च करून रिनोव्हेशन करून त्यांना दुरुस्त्या करायच्या त्याही करता येत नाहीत. महानगरपालिकेने दवाखाने बांधण्यावर खर्च करून ठेवलाय, पण औषधं नाहीत आणि डॉक्टरांच्या नेमणुका होत नाहीत, म्हणून PPP सारख्या योजनेतून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप खाली त्याचं खाजगीकरण करण्याचा घाट घातला जातोय आणि निम्म्यापेक्षा जास्त पुणेकरांना दुखणं अंगावर काढावं लागतंय. असे अनेक प्रश्न जर बघितले तर मला असं वाटतं की पुण्याच्या खासदारांना यापेक्षा अधिक काम आणि अधिक चांगल्या पद्धतीने करता आलं असतं. मला वाटतं पुण्याचे गेल्या 10 वर्षातल्या खासदारांचं प्रगती पुस्तक या बाबतीत अगदीच कोरं आहे. काही इव्हेंट करणं, पुणे फेस्टिवल असेल, मॅरेथॉन स्पर्धा असेल, या बाबतीमध्ये काही गोष्टी पुण्यात घडल्या, परंतु ज्याला बहुसंख्य नागरिकांचं जीवनमान उंचावणं, बेसिक गरजांना प्राधान्य देणं, यासाठी या काही बाबतीत केलं काही नाही असं घडलेलं तुमचं नाही असं म्हणणं मला आहे. वाटतं. अरुण भाटिया, ज्या माणसाच्या विरुद्ध चार्जशीट कोर्टात दाखल केली आहे, ज्याने सगळ्या इंडियाला डिस्ग्रेस केला इंटरनॅशनल कम्युनिटीच्या समोर, त्याचा आता आढावा घ्यायचं काय? चांगलं काम केलं की वाईट काम केलं? माझं स्पष्ट मत आहे, त्याने देशात, पुन्हा सोडून द्या, त्याने देशाला बदनाम केला आहे. त्यांच्या विरुद्ध चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या विरुद्ध चौकशी झाली पाहिजे, जेलचं दार दाखवलं पाहिजे असं म्हणतायत. विश्वजित कदम, तुम्ही उत्तर द्या. भ्रष्टाचार हा देशातला सगळ्यात मोठा मुद्दा झालेला आहे आणि पुण्याचे जे विद्यमान खासदार आहेत सुरेश कलमाडी, हे तर तुरुंगात जाऊन आलेले आहे. या सगळ्याचा गैरफायदा किंवा या सगळ्याचा परिणाम तुमच्या उमेदवारीवर, तुमच्या कामावर होणार नाही का? आणि हे जे म्हणतायत की त्यांनी पुरेसं काम केलं नाही, त्यालाही उत्तर द्या. ज्या वेळेस भ्रष्टाचाराचा कुठे या ठिकाणी काही प्रकरण घडलं असेल तर त्या सर्व मते इतर मित्रपक्षातले काही सहकारी असतील किंवा काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतल्या काही लोकांकडनं घडलेल्या चुकी असतील, त्या सर्व लोकांवर तातडीने काँग्रेस पक्षाने त्वरित या ठिकाणी कारवाई केलेली आहे. पक्षातून त्यांना निलंबित केलेलं आहे, कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होत गेलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना बडतर्फ सुद्धा प्रसंगी मंत्रिमंडळातनं करण्याचा निर्णय सुद्धा काँग्रेस पक्षातनं गेलेले आहे. जेएनआरच्या माध्यमातून इथे जे 2,500 कोटी इथे आलेत पुणे शहराला, ह्याचा मी जे उल्लेख करतोय त्याच्यामध्ये आदरणीय शिरोळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथे जवळजवळ 1100 कोटी हे पुण्यातल्या रस्त्यांसाठी हे खर्च करण्यात आलेले आहेत. जवळजवळ 300 कोटीचं जे त्यांनी प्रश्न चांगला मांडला की स्युएज ट्रीटमेंट प्लांट, या ट्रीटमेंट प्लांटसाठी जवळजवळ 300 कोटी या ठिकाणी तिथे खर्च करण्यात आले. ते काम आता पूर्णत्वावर हे आहे. जवळजवळ 500 कोटीचा निधी हा या ठिकाणी 500 बसेस या त्या निधीच्या माध्यमातून इथं विकत घेण्यात आल्या आणि 600 बसेस या ठिकाणी आता त्याच फंडच्या माध्यमातून इथे घेण्याचा मानस आहे आणि तसं तिथं पुढे प्रक्रियाही सुरू झालेली आहे. पैसा तो आएगा, टैक्स हर साल टैक्स कलेक्ट होता है, सरकार के पास पैसा तो आएगा, कहीं ना कहीं तो खर्च किया जाएगा. कुछ तो रोड बनेगा, कुछ तो डैम बनेगा, कुछ तो बिल्डिंग बनेगी, पेवमेंट बनेगा, वाटर सप्लाई होगा. लेकिन ये पैसा कैसे खर्च किया जाता है? 30% सोर्स मधून कापलं जातं, 15% कॉन्ट्रैक्टर लेता है. अगर 50% भी रोड पर गया तो समझो पूना के लिए एक अच्छी बात है, उतना भी नहीं जाता. ये जंगली महाराज रोड जो तुमचं असं म्हणणं आहे बहुसंख्य पैसा हा भ्रष्टाचारात गेलेला आहे. यस, सुभाष वारे, अनिल शिरोळे, काय म्हणणं आहे तुमचं? टक्केवारीची जी भाषा महानगरपालिकाच नव्हे तर JNN URMच्या योजनांच्या मध्ये होती ती सगळ्या पुणेकरांना माहिती आहे. स्थायी समितीमध्ये पाकिट संस्कृती जी आहे आणि तिथं कामं कशी चालतात ही चर्चा सत्ताधारी नगरसेवकांच्याकडूनच आम्ही ऐकतो. स्थायी समितीत जो भ्रष्टाचार होतो तो महाराष्ट्रातल्या बहुसंख्य शहरात आहेत, कदाचित देशातल्या बहुसंख्य शहरात असेल. खासदार कसे पुणे जबाबदार आहेत? शहराच्या राजकीय संस्कृतीची चर्चा कारभारी या शब्दाने गेली अनेक वर्ष झालेली आहे. पैसा खर्ची पडला, भाटिया म्हणाले तसाही तो कोणाच्या खिशात गेला, पण मी म्हणालो तसं PMPL ला लटकणारे नागरिक पासून ते गटारगंगा झालेली नदी, तिथं ते दिसेल किती पैसा आणला आणि खर्च झाला. हे विकासाचं निदर्शक नाहीये. नागरिकांचं जीवनमान वाढलं की नाही हे महत्वाचं आहे. तुमचं असं म्हणणं आहे नागरिकांचं जीवनमान वाढलेलं नाही. विश्वजित कदम, उत्तर द्या. त्यांचं म्हणणं असं आहे या सगळ्या योजनांचा जो पैसा आहे, काही हजार कोटी रुपये, यातला बहुसंख्य पैसा हा भ्रष्टाचारात गेलेला आहे. हे म्हणण्यापुरतं सोपं आहे, पण मला ह्याला साधं उत्तर आहे. आज या सगळ्या गोष्टींची चौकशी इथं समोर बसलेल्या सर्वसामान्य आरामात करू शकतो माहितीच्या अधिकाराखाली कुठल्याही माणसाला. आणि हा माहितीचा अधिकार हा काँग्रेस पक्षाने या देशातील सर्वसामान्य लोकांसाठी निर्माण केला, त्यांना ही ताकद दिली. आज नुसतं भ्रष्टाचाराच्या नावाखाली ते कुठेतरी आक्रमण करणं आणि हे आरोप करणं हे मला गैर वाटतं. त्यांनी स्पष्टपणे सांगावं किंवा 300 कोटी खर्च झाले की नाही झाले हे त्यांनी आकडेवारीवर सांगायचं. माहितीच्या अधिकाराचा वापर त्यांनी आव्हानच दिलंय तुम्हाला. माझं असं म्हणणं आहे की गुड गव्हर्नन्स जे पाहिजे ते काँग्रेसने निर्माण केलं नाही, ते गुजरातमध्ये झालं. आता गुजरातवर आपण नंतर येऊया. आपण सध्या पुण्यात आहोत.
आपण गुजरात, मी येणार गुजरातवर. तुमच्या आवडीचे गुजरात- विषय आहेत गुजरात आणि मोदी, मी त्यांच्यावर येणार, पण नंतर येणार. आधी पुण्यातून सुरुवात करूया आणि मग राष्ट्रीय पातळीवर जाऊया. नाही, मगाच्या मला प्रश्नाला- यांनी जे तुम्हाला आव्हान दिलं, तुम्ही काय? त्याकडे दुर्लक्ष का करताय? काय आव्हान ते केलं? म्हणतात सनसनाटी आरोप आहेत. काय? हे पैसा खाल्ला जातो, यांनी जो केंद्र सरकारच्या विविध योजनातून पैसा यांच्या खासदारांनी आणला तो खाल्ला गेला, हा सनसनाटी आरोप आहे. नाही नाही, मला असं वाटतं की केंद्र सरकार काँग्रेसचं, राज्य सरकार काँग्रेसचं, शहरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी, असं असताना तुम्ही गुड गव्हर्नन्स देत नाही, हेच तर माझं म्हणणं आहे. म्हणून तुम्ही भ्रष्टाचार होतोय तो तुम्ही रोखू शकत नाही. तुमची विकासाची दिशा चूक आहे. तुम्ही म्हणता मी किती 2,500 कोटी आणले, पण ते कुठे गेले? पुण्याचा कुठला प्रश्न सुटला असं जर सांगितलं. पुण्याचा कुठला प्रश्न सुटला हा महत्वाचा मुद्दा आहे. विश्वजित गौतम उत्तर द्या, पुण्याचा कुठला प्रश्न सुटला? मूल जन्माला आलं की ते हळूहळू वाढत असतं आणि ते म्हणजे मला सांगण्याचा हेतू असा आहे की देशाची अर्थव्यवस्था पाहता, देशामध्ये वाढती लोकसंख्या, देशातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्न पाहता प्रायोरिटीज केल्या जातात बजेटमध्ये. आणि पुण्यासाठी मी म्हणतोय ना, तुम्ही देशातल्या जेवढ्या शहरांना पैसे देण्यात आले त्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाचं शहर आहे पुणे शहर, ज्याला 2,500 कोटी सर्वात जास्त संख्या एक मिनिट, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला इथे जे प्रेक्षक बसले त्यांना आपण विचारूया. हे म्हणतात पुण्याला सगळ्यात जास्त पैसे भारतामध्ये नंबर 1चं शहर आहे, बरोबर आहे ना? आले, खासदारांनी आणले, हे तुम्हाला पटतंय का? की नाही म्हणतायत? ज्यांना हे पटत नाहीये त्यांनी हात वर करा. बहुसंख्य लोक हात वर करतायत, त्यांचा विश्वास नाहीये. आणि तुम्ही ज्याला मूल म्हणताय ते पुणे शहर मूल नाही, हे प्राचीन शहर आहे, याला मोठा इतिहास आहे. मी सुभाष वारे, अरुण भाटिया. माझा शहराबाबतीत उल्लेख नव्हता. नाही, माझा शहराबाबतीत नव्हता. मला सांगायचं होतं की विकासाचे टप्पे, तुम्ही आणि म्हणताय जे हळूहळू निधी विकास येतो, होतो, तो निधी हळूहळू हळूहळू विकास होतो. होतो. पुण्याला 3,000 बसेस हव्या असतील तर 3,000 बसाला लागणारा जो काही रक्कम आहे तो एका झटक्यामध्ये केंद्र शासनाला हा उपलब्ध करून देणं एवढं शक्य सोपं होणार नाही. ही प्रत्यक्षपणे असणारे ज्या अडचणी आहेत ह्या सुद्धा आपण सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे, असं माझी त्या बाबतीतलं एक मी म्हणणं येतो आहे. शिरोळे तुमच्याकडे, पण सुभाष वारे आणि अरुण भाटिया, जर पुण्याच्या विद्यमान खासदारांनी, तुम्ही त्यांच्यावर आरोप करा, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर जाहीरपणे झालेत, सर्वाधिक निधी आणला असेल तर तो मान्य केला पाहिजे की नाही? निधी मोठ्या प्रमाणावर आणलाही असेल, तो खर्ची पडलाही असेल, झालं काय हेच आपल्याला शोधावं लागेल. ठीक आहे, आपण या मुद्द्यावरची जी चर्चा आहे ती इथेच थांबूया, एक ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत आहात IBN लोकमतचा खास कार्यक्रम आमने सामने. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. तुम्ही पाहतात IBN लोकमतचा विशेष कार्यक्रम आमने सामने. मी पहिल्या सेगमेंटमध्ये चर्चा केली ते पुण्यातले खासदार, त्यांची कामगिरी आणि त्यांच्यावर असलेल्या आरोपाबाबत. मगाशी आपल्याला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असं म्हणाले की राष्ट्रीय मुद्द्यांकडे जाऊया. मी आता स्थानिक मुद्द्यांकडे यायच्या आधी राष्ट्रीय मुद्द्यांकडे जाणार आहे आणि अनिल शिरोळे तुमच्यापासूनच सुरुवात करणार आहे, कारण यावेळेला जेवढा सज्जड राष्ट्रीय मुद्दा तुमच्याकडे आहे तेवढा दुसऱ्या कोणत्याच पक्षाकडे नाही. तुमचा एकमेव पक्ष आहे की ज्यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे. काय राष्ट्रीय मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढतात? विकास हा सर्व समावेशक, योग्य आणि स्वस्त झाला पाहिजे, आणि तो आमच्या सरकारांनी करून दाखवलाय. आता अत्यंत हुशार असे अर्थमंत्री, अत्यंत हुशार असे प्राईम मिनिस्टर असताना महागाई वाढते, देशावरचं कर्ज वाढतंय. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा जो मुद्दा आहे ह्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही. गुड गव्हर्नन्स ही हे सर्वाचं उत्तर आहे. तुमच्या मते आर्थिक विकास हा मुद्दा आहे, हो, नरेंद्र मोदी हा मुद्दा नाही. आर्थिक देशाचाच विचार चालू आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने मुद्दा काय आहे? आर्थिक विकास हा मुद्दा आहे, देशाचा अनेक- विकास आहे, की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत हा मुद्दा आहे? नाही पहिला मुद्दा कुठचा? सांगतो. अजेंड्यावरचा पहिला मुद्दा कोणता? सांगतो ना, सर्व प्रश्नावरचं एकच उत्तर, म्हणून मी ते म्हणेल की बाबा मोदी पंतप्रधान झाले पाहिजे. सर्व प्रश्नावरचं एकच उत्तर नरेंद्र मोदी. पुण्यामध्ये कैलास जीवन निघतं, मला आठवतंय. कैलास जीवन हे मल्टीपर्पज क्रीम आहे. मला विश्वजित कदम तुम्हाला विचारायचं आहे, ते म्हणतात सर्व प्रश्नांवरचं एकच उत्तर नरेंद्र मोदी. तुम्हाला पटतंय का? कैलास जीवन आउटडेटेड झाले बाय द वे. कैलास जीवन आउटडेटेड झालंय म्हणतायत. काँग्रेस पक्षाने या देशामध्ये कम्युनल हार्मनी टिकवण्याकरता सेक्युलरिझमचा धागा हा कायमचा टिकवलेला आहे. ठीक आहे, मध्यंतरीच्या काळात जागतिक मंदीमुळे काही अडचणींना सरकारला आणि देशाला सामोरे जावं लागलं असेल. जो एक वाढता विकास दर होता 8.5-9% तो कुठेतरी मध्ये ॲव्हरेजवर 5.5-6% आला, हे मी मान्य करतो. पण इथं जी सुज्ञ मतदार आहेत, जे सुशिक्षित मंडळी आहेत,
त्यांना आज माहित आहे की हे विश्वजित देशाचा कदम हे सगळं विकास बरोबर आहे, जागतिक पण मला स्तरावर आश्चर्य वाटते ते थेट सांगतायत की सर्व प्रश्नांवर उपाय आहे त्यांच्याकडे, नरेंद्र मोदी नावाचा. तुम्ही मोदींचं नावही घेत नाही, हा काय प्रकार आहे? नाही, मला वाटतं नाव घेण्याची आवश्यकताच नाहीये. कारण मुळात ज्या राज्याच्या मुख्यमंत्री पद भूषवत ते आज संपूर्ण देशामध्ये फिरत आहेत, त्या राज्याच्या विकासाचं श्रेय मी एका व्यक्तीला देणार नाही, त्या राज्यामध्ये असणाऱ्या त्या लोकांना देईल, तिथल्या व्यापारी समाजाला देईल, त्या गुजराती मंडळींना देईल. हे मी स्पष्टपणे उघडपणे म्हणतो. आज मी इथे जी समोर बसलेली जनता आहे त्यांना विनंती करेल, आव्हान करेल की आज तुम्ही गुगलवर आहात, इंटरनेटवरची पिढी, आज युवा पिढी आहे, तुम्ही गुगलवर जाऊन तपासा की महाराष्ट्र अग्रेसर आहे का गुजरात अग्रेसर आहे. तुमचं तुम्हाला या ठिकाणी सत्य तुमचं कळून असं येईल. म्हणणं आहे भाजपचे नेते खोटं सांगतायत, नरेंद्र मोदी खोटं सांगतायत? नाही, तुमचं म्हणणं आहे का? नाही, माझं म्हणणं आहे खूप एक्झॅज्युरेटेड व्हर्जन आहे आणि ते रेटण्याचा प्रयत्न या ठिकाणी समाजामध्ये जाणीवपूर्वक शिरोळे चालू आहे. तुम्हाला उत्तर दिलंच पाहिजे. तुमचा जो रामबाण उपाय आहे त्याविषयी हे संशय व्यक्त करतायत. शेवटी ट्रॅक रेकॉर्ड जे आहे 10 वर्षाचं आणि त्यांनी जी तिथे विकासाची कामं केली त्याच्यावरच आम्ही म्हणतोय की मोदी हे चांगले सक्षम पंतप्रधान होऊ शकतात आणि सर्व गुजरातचं मॉडेल तुम्ही देशभरात राबवणार यस आणि कितीही वाद घातला तरी गुजरातमध्ये 3 वेळा मोदी निवडून आलेले आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि इतर राज्यांच्या तुलनेमध्ये गुजरातमध्ये विकास झालेला आहे असं तज्ज्ञ म्हणतायत. तुमचं काय म्हणणं आहे याला? नाही, सलग निवडून येणं हा प्रकार अन्य राज्यांच्या मध्येही झालेला आहे. भाजपच्या अन्य मुख्यमंत्र्यांचंही आहे, पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलेला आहे. त्यामुळे तो काही निकष एकमेव निकष असू शकत नाही. गुजरातच्या विकासाचा फुगा काही चॅनल्सकडून फुगवला गेलेला आहे आणि त्याला टाचणी लावायचं काम अरविंद केजरीवालांनी फार व्यवस्थित केलेलं आहे. त्यामुळे विकासाचा तो फुगाच आहे. पण मला सगळ्यात जास्त मुद्दा इथं महत्त्वाचा मांडायचा आहे की नरेंद्र मोदींनी आपलं नेतृत्व आपल्या पक्षामध्येही ज्या पद्धतीनं थोपवलंय आणि देशावरही ते ज्या पद्धतीनं थोपू पाहत आहेत, तो या देशातल्या लोकशाहीला आणि सामाजिक ऐक्याला मला फार मोठा धोका वाटतोय. कुणीतरी एक कठोर प्रशासक दिल्लीत आला की सगळे प्रश्न सुटतील ही मांडणी फॅसिझमकडे नेणारी आहे. थोडक्यात त्यांचं एका वाक्यात सांगायचं तर नरेंद्र मोदी हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हुकुमशहा म्हणणं विदाऊट पुराव्याशिवाय काही म्हणणं. दुसरं असं तुमचं असं म्हणणं आहे केजरीवाल यांची सवय जी आहे पुराव्याशिवाय आरोप करायची ती वारे नाही लागली. वारे उत्तर द्या. वारे तुमच्यावर त्यांनी आरोप केलाय, उत्तर द्या तुम्ही. नाही, हा मुद्दा असा आहे की याच्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत काय चाललंय ते बघितलं तरी याचं उत्तर मिळेल असं मला वाटतं. उत्तर देता तुम्ही आधी का अरुण भाटियांचं पण ऐकून घ्या ना. हा ठीक. कदाचित ते तुमच्यावर टीकाच करतील असं माझा समज आहे. त्यांची भूमिका वेगळी असेल तर मला माहित नाही. नरेंद्र मोदी आणि विकास ही प्रतीक आहेत भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीतल्या प्रचाराची. हो साहब, नरेंद्र मोदी ने अर्बन एरियाज में काम किया है, रजिस्ट्रेशन को कंप्यूटराइज कर दिया है, टैक्सेस रैशनलाइज कर दिए हैं, मिडिल क्लास खुश है. लेकिन उसी वर्ग के लिए अगर गुजरात में आप गांव में जाएंगे तो वही चित्र दिखेगा. खराब रास्ते, इंजीनियर पैसा खाता है, स्कूल में टीचर नहीं आती है, अस्पताल में दवाखाना में सरकारी डॉक्टर नहीं मिलता है. वही परिस्थिती है, काही फरक नहीं. लोकपाल बिल ला त्याने पाठिंबा दिला. साहब, ये वो लोकपाल बिल है जो इतना बड़ा शेर है जिसमें एक भी दांत इन्होंने नहीं रखा है. ये तो एक पोस्ट ऑफिस बनाया है इन्होंने लोकपाल का. सुपरविजन का मतलब यहाँ से चिट्ठी आएगी, देखेंगे, वहां भेज देंगे फॉर एक्शन. बट असलियत इन्वेस्टिगेशन और प्रोसिक्यूशन का पावर सरकार ने अपने कब्जे में रखा है, जो हम तोड़ना चाहते हैं. ये किस किस्म का लोकपाल है? भाटियाजी, मला एक प्रश्न निर्माण होतो तुमच्या या बोलण्यातून, तुमचं बोलणं ऐकल्यावर की या शहरामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आम आदमी पक्षाचे 2 उमेदवार आहेत का असा प्रश्न मी निर्माण होतो. कारण तुम्ही हे जे बोलतायत तेच काही दिवसापूर्वी आम्ही अरविंद केजरीवाल यांच्या तोंडातून ऐकलेलं होतं की लोकपाल बिल सिंह त्याला दात नाहीयेत वगैरे वगैरे. मग तुम्ही 2 उमेदवार एकाच पक्षाचे आहात का? साहेब, मी प्रयत्न केला, तिकीट मागितली, त्यानं दिलंच नाही. तिकीट मागितली, मिळालं नाही म्हणून तुम्ही उभे राहिला. आता मी उभा राहणार. ठीक आहे, तिकीट मिळालं नाही म्हणून ते उभे राहिलेले आहेत. त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण मला चर्चा पुन्हा नरेंद्र मोदींकडे आणायची आहे. त्यांनी काय म्हटलं तुम्ही ऐकलत? शहरी भागात विकास झाला, ग्रामीण भागात झाला नाही. तिथे जो कापूस शेतकरी जितका खुशीत आहे किंवा आनंदात आहे, इथं आपला आत्महत्या करतोय, अशी अनेक उदाहरणं आहेत ना. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला देता येतील. टाटांची कंपनी तिकडे गेली, अशा अनेक कंपन्या ह्या गुजरातमध्ये जात आहेत. विश्वजित कदम, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. तुम्ही म्हणताय महाराष्ट्र नंबर 1 आहे, पण ते जे म्हणतात त्याही तथ्य आहे की अनेक उद्योगपती महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये जात आहेत. होणारच ना, कारण हुकुमशाही पद्धतीने सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या लाटल्या गेल्या असतील आणि त्यांना अत्यंत कमी दरात
या ठिकाणी पैसे दिले झाले असतील, पण पुन्हा एकदा मी सांगतो, महाराष्ट्र या सगळ्या क्षेत्रांमध्ये आजही महाराष्ट्र FDI मध्ये असेल किंवा डायरेक्ट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल, हे महाराष्ट्र एक नंबर 1 स्टेट आहे हिंदुस्थानातलं. मला या सेगमेंट मधले शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. समजा तुम्ही खासदार झालात, मी अशा शुभेच्छा व्यक्त करतो की इथे जे सर्व उमेदवार उभे आहेत ते खासदार होऊ शकतात. माझ्या शुभेच्छा आहेत सगळ्यांना. मला विचारायचं आहे की तुम्ही जर खासदार झालात आणि नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले, तर आज जे पुणे दिसतंय त्याचा कायापालट तुम्ही पुढच्या 5 वर्षात कराल असं ठामपणे सांगू शकाल का? ठामपणे सांगू शकेल, पण तुम्ही जो आकडा म्हणता 5, आपल्याला नाही, एक मी हा प्रश्न का विचारतो तुम्हाला सांगतो. तुमचे पंतप्रधान पदाचे जे उमेदवार आहेत ते असं वारंवार सांगतात की 60 महिने मला द्या. काँग्रेसला तुम्ही 60 वर्ष दिलीत, मला 60 महिने द्या, 60 महिन्यात मी सगळं चित्र बदलीन. मग तुमच्या 60 महिन्यातल्या बदलत्या चित्रामध्ये पुन्हा आहे की नाही? आहे 100% बदलाल? 100%. नाही तर पुढच्या वेळेला निवडणुकीला उभं राहणार नाही. नाही तसं मी जे काय बघा काय सांगतात, ऐकून घ्या, आपले उमेदवार आहेत. ऐका ना, हे आत्ता जो प्रश्न आहे, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि मी खासदार झालो तर समस्या मुक्तच होणार. समस्या मुक्त होणार. हा. हे खासदार झाले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देश समस्या मुक्त होणार आहे. विश्वास ज्यांना ठेवायचा आहे त्यांनी जरूर ठेवा. मी मात्र एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर आपल्या सगळ्या उमेदवारांना विचारणार आहे पुणे शहराचा कायापालट करण्यासाठी त्यांच्याकडे काय अजेंडा आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटू. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत. इथे आम्ही काही ठराविक उमेदवारांना बोलवल्यामुळे काही लोक नाराज झालेत, पण ते प्रश्न विचारू शकतात. आणि हा काही एकमेव कार्यक्रम नाही. यानंतर सुद्धा मतदानापर्यंत या शहरामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहेत. जेव्हा त्यांना भाग घेता नाही आला तेही नंतर सहभागी होऊ शकतात, हे लक्षात घ्या. पण मी राष्ट्रीय प्रश्नांपासून आता स्थानिक प्रश्नांकडे येणार आहे आणि सुरुवात करणार आहे अरुण भाटियांपासून. अरुण भाटिया, तुम्ही जर खासदार झालात तर पुणे शहराची परिस्थिती सुधारण्यासाठी कोणत्या प्रश्नांची हाताळणी कराल? थैंक यू साहब, मैं सबसे छोटा हूँ, सबसे छोटी पार्टी आपने मेरे से शुरू किया, थैंक यू। सबसे पहले 25,000 सिटीजन्स पूना के ये शहर अपने ताबे में ले जाएंगे। हम कमिटीज बनाएंगे 15 से 20 लोगों का, हर एक पुलिस स्टेशन के पास, हर एक हॉस्पिटल के पास, हर एक रोड का सोशल ऑडिट कराएंगे कमिटीज के सामने। एक भी पैसा आप लोगों का चोरी नहीं होने देंगे। सोशल ऑडिट नंबर 1, 25,000 सिटीजन्स की कमेटी बनाएंगे। ये शहर आप अपने ताबे में ले लीजिए। आप जाएंगे पुलिस स्टेशन में, FIR रिकॉर्ड होगी, बिल्डर आपको सता रहा है उसमें कार्रवाई होगी। ड्रिंकिंग वाटर इज फर्स्ट, इट्स अ प्राइमरी राइट। मैं अगर आमदार बना तो ये सवाल सुप्रीम कोर्ट में सबसे पहले ले जाऊंगा। खासदार म्हणतात, खासदार मेंबर ऑफ पार्लियामेंट, खासदार MP बन गया तो सबसे पहले ये सवाल मैं सुप्रीम कोर्ट में ले जाऊंगा कि इरिगेशन से ज्यादा प्रायोरिटी ड्रिंकिंग वाटर को देनी चाहिए। नंबर 3, हॉस्पिटल्स। ये जो कॉर्पोरेशन के हॉस्पिटल्स हैं, इतनी पुरानी इक्विपमेंट है कि गरीब आदमी भी वहां नहीं जाता है, प्राइवेट हॉस्पिटल में जाता है। उसको अपग्रेड करना चाहिए। 48 कोटी दो वो करेंगे, हॉस्पिटल्स में इक्विपमेंट नया लाएंगे और सुवेज ट्रीटमेंट प्लांट बनाएंगे। थब्बा असतात बजेटचा, कोणी वाचत नाही काय कुठे पैसे जातात, कोणते योजना चालू है वगैरह। ये हम आपके मदद से ये कॉर्पोरेशन को ठीक कर देंगे। कॉर्पोरेशनला ते ठीक करणार आहेत असं ते म्हणतायत. सुभाष वारे, PMPL ची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आधी तिला पूर्ण वेळ असा सक्षम प्रशासक देणं, 3,000 बसेसची गरज आहे, पुरेशा बसेसची व्यवस्था करणं, मार्गांचं सुसूत्रीकरण करून गर्दीचं योग्य नियमन करण्याचा प्रयत्न करणं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून रस्त्यावरची खाजगी वाहनांची गर्दी कमी करून वाहतूक अडथळ्याचाही काही प्रमाणात होऊ शकेल. मेट्रोच्या बाबतीमध्ये 4 FSI हा जो नागरी सुविधांच्यावरती ताण वाढवणारा एक त्यातली तरतूद आहे, ती नाकारून, ती टाळून जनतेच्या सहभागातून एक व्यावहारिक मेट्रो प्रकल्प त्यानंतर PMPL नंतर कसा साकारला जाईल हा एक मुद्दा आहे. यासाठी आम्ही आम आदमी पार्टी पुणे आणि मी व्यक्तिशः आम्ही प्रयत्न करू. कचऱ्याच्या प्रश्नावरती विकेंद्रित पद्धतीनं नागरिकांच्या सहभागातून उत्तर शोधावं लागेल. 100% मैला पाण्यावर प्रक्रिया केल्याशिवाय नदीत पाणी सोडलं जाणार नाही हेही बघण्याची गरज आहे. आणि शेवटचे 2 मुद्दे आहेत की महानगरपालिकेचे दवाखाने हे महानगरपालिकाच चालविल. RTE शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, त्यासाठी नागरिकांच्या सहभागातून आम्ही प्रयत्न करू. अनिल शिरोळे, आपण सर्वजणच पुणेकर ज्याचा त्रास सहन करतो, त्याच्यामध्ये झोपडपट्टी निर्मूलन आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, पथारीवाल्यांचं पुनर्वसन आहे, कचऱ्याची समस्या आहे. कचऱ्याची समस्या सोपी आहे, पण ती आपला कचरा दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकण्याची जी संस्कृती आहे ती न करता आपला कचरा आपल्या शहरातच कसा जिरवायचा हे करू आम्ही.
डिसेंट्रलाइज वॉटर ट्रीटमेंट प्लांट करू, त्यामध्ये नदी सुधार, साबरमतीसारखी मुळा मुठा आणि पवना करू, असे अनेक जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी 5 वर्षात समस्यामुक्त झाल्यानंतर मी खासदारकीसाठी उभं राहणार नाही. पुन्हा पुन्हा सांगतायत 5 वर्षात पुणे समस्या मुक्त होईल, याच्यावर लोकांचा विश्वास आहे का विचारूया. तुम्ही सांगताय तुमचा विश्वास आहे का 5 वर्षात पुणे समस्या मुक्त नाही म्हणतायत? जरा ऐकू द्या त्यांना. नाही म्हणतायत पण 5 वर्षात त्यांनी अर्धी कामं केली तरी तुम्ही खुश व्हाल. ठीक आहे, विश्वजित कदम, तुमचा पुण्यासाठी काय अजेंडा आहे? पुण्याचा अभ्यास जसा त्यांचा झालाय, माझाही झालाय, माझा असं झालाय, त्यांचाही झालाय. स्टुअर्स ट्रीटमेंट प्लांट ही निश्चितच जी काळाची आवश्यकता गरज होती त्याच्यावर जवळजवळ 300 कोटी खर्च करण्यात आलेत आणि ते सुद्धा काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. सामूहिक वाहतूक सेवा, मग ती बसेस असतील, मेट्रो सारखी व्यवस्था असेल, ज्या मेट्रोसाठी आता 9,500 कोटीची तरतूद ही केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेली आहे, त्याची ताबडतोब अंमलबजावणी. दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे की आज विमानतळाबाबतीत या ठिकाणी फारसं काही बोललं जात नाही. आज तातडीने एक पर्याय विमानतळ, जेणेकरून नुसते वेगवेगळ्या शहरांना जोडणारी विमानं नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहरांना सुद्धा जोडणारी विमानतळ, कारण ती आज काळाची गरज ही पुण्याच्या दृष्टीने नव्याने निर्माण झालेली आहे. आणि शिरोळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ती आपली संस्कृती नाही की कचरा हा पुण्याच्या दुसऱ्याच्या कुणाच्या दारात टाकायचा आहे. पण कचऱ्याच्या माध्यमातून आपण वीज निर्मिती करू शकतो का? कचऱ्याच्या माध्यमातून आपण खत निर्मिती करू शकतो का? आणि कचऱ्याच्या माध्यमातून पुणेकरांना उपयुक्त होईल असं काय आपण करू शकतो, ह्याच्याकडे गांभीर्याने आणि दीर्घकाळ विचार या ठिकाणी करायला पाहिजे. भविष्य काळात माझ्याकडून जाणीवपूर्वक त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल आणि त्याची सोडवणुकी करण्याची भूमिका माझी राहणार आहे. 4ही उमेदवारांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत, स्थानिक प्रश्नांवर, राष्ट्रीय प्रश्नांवर सुद्धा. मी आता प्रश्नांसाठी हे तुम्हाला खुलं करतोय. पहिला प्रश्न कोण विचारणार आहे? पुण्यातील जी काही झोपडपट्टी पुनर्वसन जो काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये संपूर्ण SRA स्कीम ही बिल्डरांच्या खिशात घालण्यासाठीच प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे जो काही BRT प्रकल्प आहे, BRT मध्ये सर्वात जास्त अपघात याच पुण्यामध्ये झालेले आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. तर याबद्दल आपल्या सर्वांचं काय म्हणणं आहे? कुठून सुरुवात करूया? अनिल शिरोळे, तुम्ही सोडवाल अशी खात्री आहे त्यांची? 42% लोकसंख्या किती, त्याचं पुनर्वसनासाठी काय करावं लागणार आहे, किती पैसे लागणार आहेत? मी महानगरपालिकेत असताना 2006 साली 1900 कोटी रुपयाची उपसूचना मंजूर करून घेतली, पण महानगरपालिकेने त्याकडे लक्ष दिलं नाही. तर मला असं वाटतं की योग्य दिशेने जर आपला कारभार केला आणि गुड गव्हर्नन्स दिलं, देशाला चांगली नरेंद्र मोदीसारखी पंतप्रधान म्हणून व्यक्ती मिळाली, तर मला असं वाटतं हे प्रश्न सोडवण्यासाठी खूप मदत होणार आहे. दुसरा प्रश्न BRT, मग तो त्यातलाच प्रश्न आहे. तो त्यावेळेला BRTला आम्ही विरोध नाही केला, पण BRT मधल्या त्रुटी दाखवल्या आणि त्याच्यावर उपाय पण सुचवले, परंतु इथल्या सत्ताधारी पक्षांनी आणि प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे तो BRT प्रश्न विनाकारण अवघड झाला आहे, तो सोडवता येईल. विश्वजित, BRTमुळे काहीच सुविधा झाली नाही, लोकांच्या म्हणजे गैरसोय झाली असं म्हणणं थोडंसं मला वाटतं गैर राहील. निश्चितपणे त्याला थोडे एक्सेप्टेबिलिटीचा थोडा वेळेला कुठलीही नवीन गोष्ट होत असताना ती स्वीकार करताना एक थोडीशी मानसिकदृष्ट्या त्याला वेळ लागतो. परंतु गेले काही वर्षांपासून पाहतो आणि गेले काही महिन्यांपासूनही आपण पाहतोय की आज बऱ्याचशे पुण्यातले नागरिक हे BRTचा वापर हे मनापासून आणि त्याचा चांगल्या पद्धतीचा उपयोग तर पुणे शहराला होतोय. SRAच्या बाबतीमध्ये मी एवढंच म्हणेल की ज्या 42% लोकसंख्या ही पुण्यातली जी झोपडपट्ट्यांमध्ये राहते, या 42% मध्ये जवळजवळ 6 ते 7%, 8% लोकांना आता SRAच्या माध्यमातून पक्की घरं देण्याचा कामकाज हे चालू आहे. SRA आज 42% लोकसंख्येनं आपण घरं ही काही एका रात्रीत देऊ शकत नाही आणि वस्तुस्थिती पाहिलं तर एका महिन्यात किंवा एका वर्षात पण ते शक्य होणार आहे. ह्याला फार मोठी यंत्रणा आणि फार मोठं नियोजन हे फार वेगळ्या पद्धतीने करावं लागणार आहे, पण त्या दृष्टीनेही वाटचाल आणि प्रयत्न हे आमचे भविष्यात राहतील. मला प्रश्न इथे समोर बसलेल्या तिन्ही पक्षांच्या या प्रतिनिधींना विचारायचा आहे. ही जी लोकसभा निवडणुकामध्ये जो तरुणांचा सहभाग असतो हा फार मोठा असतो. आपण अजेंडा मांडला, याच्यामध्ये मला तरुणांचं काही दिसलं नाही. तिन्ही पक्षांना विचारायचं आहे की तुम्ही तरुणांसाठी काय केलं? महत्वाचा प्रश्न आहे. तरुण कोण आहे? राहुल गांधी का नरेंद्र मोदी? आणि देशाला कोण योग्य आहे हा जनता विचार करेल आता. दुसरा, अहो असं काय, तुम्ही असं म्हणा ना की राहुल गांधी वयाने तरुण आहेत, नरेंद्र मोदी मनाने तरुण आहेत, असं तुम्ही म्हणू शकता. मला असं वाटतं योग्य दिशेला असलेलं नेतृत्व, सक्षम नेतृत्व हे देशाला हवंय. तुम्ही तरुणांसाठी काय करणार? स्पेसिफिक प्रश्न आहे, त्याला जरा कृपया उत्तर द्या. तरुणांसाठी काय करणार ह्याच्यामध्ये अप्रोप्रिएट
स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा केला पाहिजे आणि विकासाची योग्य दिशा अशी जर असेल तर मला असं वाटतं रोजगार मिळण्यामध्ये रोजगाराला प्राधान्य द्याल. विश्वजित कदम. आदरणीय राहुलजी गांधींनी आता ठरवलेलं आहे की काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून येणाऱ्या भविष्य काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जवळजवळ 30% आरक्षण हे युवा पिढीच्या कार्यकर्त्यांना दिलं जाईल आणि उमेदवाऱ्या या 35 वयोगटातील कमी वयातील असणाऱ्या लोकांसाठी दिल्या जाणार आहेत असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. नाही नाही, हा उमेदवारी हा कार्यक्रम नाही. ते म्हणते तरुणांसाठी तुम्ही कार्यक्रम काय घेणार? बेरोजगारीचा प्रश्न हाच तरुण पिढीच्या समोरचा एक मुख्य प्रश्न आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सरकारचं धोरण आहे ज्याच्यामुळे हिंजवडीमध्ये IT ह्या ठिकाणी निर्माण झालं. आज ITला तुम्ही बघा हिंजवडीमध्ये किती लाखो मुलं या ठिकाणी देशातले युवक या ठिकाणी तिथे नोकरीला आहेत. अशीच पावलं भविष्य काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उरले जातील, उद्योगाला चालना दिली जाईल. सुभाष वारे. मला वाटतं आम्ही काय केलंय असा प्रश्नच नव्हता आधीच्या चर्चासत्रात, त्यामुळे 25 वर्षाचं जे सार्वजनिक तुमच्याविषयीचे जीवन सर्व प्रश्न भविष्यातले आहेत. नाही, आता माझ्याविषयी प्रश्न आहे आणि मला फार मोठा भूतकाळ आहे. 25 वर्ष जे सार्वजनिक जीवन आहे माझं ते एका विद्यार्थी संघटनेपासून सुरू झाले. त्या ठिकाणी बेरोजगारीपासून सगळ्या प्रश्नांच्या वरती काम केलेलं आहे. त्यामुळं आम आदमी पार्टी तर तरुणांना प्रतिनिधित्व देणारच आहे, कारण ती नवीच पार्टी आहे. पण मला या ठिकाणी एक प्रश्न अतिशय नम्रपणे मांडायचा आहे, कोणावर टीका टिप्पणी म्हणून नव्हे. राहुल गांधी, सचिन पायलट, जितीन प्रसाद आणि ते शिंदे आणि प्रणिती शिंदे हे काय या देशातल्या तरुणांचे प्रतिनिधी आहेत काय? माझं तर म्हणणं आहे की हे जे सगळे आहेत हे या देशामध्ये ग्रामीण भागात बहुजन समाजातल्याही तरुणांना राजकीय आकांक्षा आहेत. ज्यांच्या घराण्यामध्ये राजकारणाची पाठी कोरी आहे त्यांनाही संधी देण्याची गरज आहे. ती संधी आम आदमी पार्टी देणार आहे. ठीक आहे, आपण विश्वजित कदम तुम्ही उत्तर द्या, मग मी भाटियांकडे जातो. अशी अनेक नावं आहेत. मी सांगू शकतो महाराष्ट्रातले एक तरुण आमदार आहेत यशोमती ठाकूर सारख्या, ज्या महिला आहेत ज्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, कसलीही नाही, अशा नेतृत्वाला सुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चालना मिळाली. आज त्या एक चांगले आमदार म्हणून या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करत आहेत. आमने सामनेमध्ये पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे. खूप पुणेकरांना प्रश्न विचारायचे आहेत आणि मी जेवढे शक्य होतील उमेदवार जेवढ्यांना उत्तरं देतील तेवढे प्रश्न घेणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटू. इथे आतापर्यंत ज्यांनी प्रश्न विचारले ते सर्व पुरुष होते आणि मी आता महिलेपासून सुरुवात करणार आहे. कोणाला प्रश्न विचारायचा आहे? माझा प्रश्न सर्व पक्षांसाठी आहे. नागरी समस्या आणि पर्यावरणीय समस्यांची गल्लत होते. कचरा समस्या बीडीपीच्या ह्या पर्यावरणात येत नाहीत. तर या व्यतिरिक्त तुम्ही ना फक्त पर्यावरणाच्या समस्यांबद्दल काय करणार आहात त्याबद्दल बोलावे. महत्वाचा प्रश्न आहे. आपण सुरुवात करूया शिरोळे तुमच्यापासून. पुण्यातल्या पर्यावरण संरक्षणासाठी संवर्धनासाठी काय केलं पाहिजे याच्यामध्ये जे काही मुद्दे येतात त्याच्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर चांगली झाली तर वाहनांची संख्या कमी होऊन जे एअर पोल्युशन होतं ते होणार नाही. दुसरं म्हणजे वन कायद्याप्रमाणे एक झाड काढल्यानंतर 3 झाडं लावायची, ते झालेलं नाही, ते केलं पाहिजे. तिसरं म्हणजे STP प्लांट्स डिसेंट्रलाइज करून ते पाणी स्वच्छ करून नदीत सोडलं त्यामुळे पर्यावरण संरक्षण होऊ शकेल. टेकड्यांच्या बाबतीत जिथे शेती होती तिथे आपण घरं बांधली आणि आता शिल्लक काय राहिलं तर टेकड्या राहिल्या. त्या टेकड्यांवर बरीच वस्ती झालेली आहे. हिल स्टेशनचे जे नियम आहेत ते जर आपण लावले आणि 4% बांधकाम जर दिलं तर मला असं वाटतं पर्यावरण संरक्षण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी भूमिका मांडली आहे. विश्वजित कदम. पुण्यातला ग्रीन झोन आम्ही कदापि या ठिकाणी कमी होऊन देणार नाही आणि मला तुम्हाला हे या ठिकाणी आश्वासन द्यायचं आहे, पुण्यामध्ये कसल्याही पद्धतीचं अनधिकृत बांधकाम हे पुण्याच्या कुठल्याही टेकडीवर मी स्वतः कदापि होऊन देणार नाही, हा विश्वास तुम्हाला द्यायचा आहे. सर्व उमेदवारांनी हे आश्वासन दिलं पाहिजे. पुण्यातलं पर्यावरण हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. सुभाष वारे. बीडीपीच्या प्रश्नावर आम आदमी पार्टीनं फार पूर्वीच भूमिका घेतलेली आहे, ती छापून आलेली आहे. तिथं कुठलंही नवं बांधकाम आता होता कामा नये. पण जे स्टेक होल्डर शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जैन समितीच्या अहवालानुसार तात्काळ मोबदला मिळाला पाहिजे. माझा प्रश्न थेट डॉक्टर विश्वजित कदम यांना आहे की तुमच्यावर मी तुम्हाला गेली 25-30 वर्ष पुण्यात बघतोय, पण तुमच्यावर एक सातत्याने अपप्रचाराचा भाग केला जातोय की तुम्ही बाहेरचे उमेदवार आहात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? माझा जन्म पुण्याचा आणि याच्यावर खरं मला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही, कारण पुण्यातल्या लोकांनी मला लहानाचं मोठं होत असताना पाहिलेलं आहे. शिक्षण पुण्यात झालेलं आहे, महाविद्यालय शिक्षण पुण्यात झालेलं आहे.
आणि आमचं कुटुंब गेले 50 वर्ष इथे स्थायिक आहेत. आमचे वडील, माझे दुसरे चुलते हे पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटवर जवळजवळ 25 वर्ष हे निवडून आलेले बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सभासद होते. सगळ्या लोकांना माहिती आहे हे ह्या विषयावर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी बाहेरचा आहे की स्थानिक आहे हा मुद्दा आता राहिलेला नाही. राहिला नाही. अहमदाबादचा उमेदवार जाऊन वाराणसीत लढतो, वाराणसीत लढतो, त्यामुळे हा मुद्दाच राहिलेला नाहीये. बोला, प्रश्न विचारा. मोदींच्या गुजरातमध्ये 10 वर्षापूर्वी शिक्षण क्षेत्राचे म्हणजे शिक्षणाच्या वाढीचा रेट 9% होता. आता तो नंबर 18 नंबरवर गेला आहे. प्रत्येक वेळेला मोदी महाराष्ट्राचा इतर राज्यांचा द्वेष करतात. मग हजारो लाखो विद्यार्थी गुजरातचे या पुणे शहरामध्ये का शिकण्याकरता येतात? हा वेग प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये काय आधार नाही आहे. आपलं पुण्याचं शिक्षण मंडळ हे चांगलं शिक्षण देतं का आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांची गळती का होते आणि विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये का जातात एवढंच आपण पाहूया ना. दिल्ली गँगरेप नंतर असं समज झालाय सगळ्यांचा की एम्पॉवरमेंट म्हणजे फक्त त्यांना प्रोटेक्शन देणं असं झालेलं आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त विमेन पॉलिसीबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? शिक्षणाबद्दल आणि जे मुलींचे ड्रॉपआउट रेट्स आहेत महाराष्ट्रामध्ये 15 ते 16 वर्षाच्या वयोगटातल्या मुली जे 11% मुली ड्रॉपआउट होत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? स्त्रियांच्या संरक्षणासाठी नुकताच पार्लिमेंटमध्ये वुमेन सिक्युरिटी ॲक्टमध्ये एक अमेंडमेंट करण्यात आली आणि विशेषतः वर्क प्लेसेसमध्ये ज्या स्त्रियांना सेक्शुअल हॅरेसमेंट केलं जातं त्यांना संरक्षण देण्याकरता त्या ठिकाणी काही पावलं उचलण्यात आलेली आहे. एम्पॉवरमेंटच्या बाबतीमध्ये एवढंच सांगेल, विशेषतः शिक्षणाबाबतीमध्ये ग्रामीण भागामध्ये त्याला सामाजिक कारणं होती ज्याच्यामुळं किंवा आर्थिक कारणं असं म्हणू ज्याच्यामुळे गळती होत होती. परंतु मला सांगायचं की त्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी केंद्र शासनाने राईट टू एज्युकेशनचा ऍक्ट आणलेला आहे ज्याच्यातून या देशात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला पुरुष असो किंवा मुलगी असो इथे या ठिकाणी त्याला शिक्षण मिळालं पाहिजे आणि इथे आता काळजी घेण्यात येईल की प्रत्येक महिलेला सुद्धा शिक्षण देण्यात येईल. ठीक आहे, कोण आहे? नमस्कार, माझा प्रश्न आहे आम आदमी पार्टीचे म्हणजेच आपचे सुभाष वारे यांना. तुमचा आदर्श म्हणजे अरविंद केजरीवाल असतील, म्हणजे तुम्ही त्यांच्यासारखंच कराल. तर तुम्ही जर निवडून आलात तर एखादा समजा ठराव तुमच्या मनाविरुद्ध घडला महापालिकेत तर तुम्ही परत राजीनामा वगैरे देणार नाही ना? सुभाष वारे, उत्तर द्या. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आणि खासदारकीची जबाबदारी याच्यात गल्लत करू नका. सभागृहात अल्पमतात आल्यानंतर राजीनामा देणं ही नैतिक जबाबदारी असते. सत्तेला चिटकून राहणं ही प्रवृत्ती ज्या देशात आहे तिथं ही नैतिक जबाबदारी पाळून राजीनामा दिलेला आहे. ते म्हणतायत की तुम्ही काय कराल? तुमच्या मनाप्रमाणे एखादा ठराव झाला नाही तर तुम्ही राजीनामा द्याल का असं ते विचारतात. अहो, हा प्रश्नच गैरलागू आहे. खासदार सभागृहात जेव्हा जातो त्यावेळेला अनेक गोष्टी त्याच्या मनासारख्या होतच नसतात. त्याला तिथं संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष मी जारी ठेवेल सभागृहातला. ठीक आहे. नमस्कार, माझा प्रश्न शिरोळे सरांना आहे. मगाशी ते म्हणाले की नरेंद्र मोदी आणि ते जर एकत्र सत्तेत आले तर ते विकास करतील, पण नरेंद्र मोदी केंद्रात नाही आले आणि तुम्ही इथे आले तर तुम्ही पुण्याचा विकास करणार नाही का? मला थोडासा समजून घ्याल, सत्ता असल्यानंतर काय होऊ शकतं आणि सत्ता नसल्यानंतर काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये आपण फरक समजून घेतला पाहिजे. म्हणून सत्ता आल्यानंतर पुण्याचा जो मी खासदार असेल तर मला ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारचं सहकार्य मिळेल. आणि मी खासदार असलो आणि जर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ऐकणारे नसतील तर त्या माझ्या प्रयत्नाला जे स्वरूप यायला पाहिजे ते येत नाही. मी प्रयत्न नक्की करीन, त्याबद्दल काही शंका बाळगायचं कारण नाही. टोपी घालून प्रश्न आहे. टोपी घालून प्रश्न आहे. माझा प्रश्न काँग्रेसचे कदम आणि भाजपचे शिरोळे यांना आहे की महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महिलांना तुम्ही किती उमेदवारी दिलेली आहे? महिलांना उमेदवारी किती दिलेली आहे तुमच्या पक्षाने महाराष्ट्रात? हा जो आकडा आहे तो नीट मी आता सांगू शकणार नाही. विश्वजित कदम, त्यांना माहित नाहीये त्यांनी महिलांना किती उमेदवारी दिली. काँग्रेस पक्षाने 48 जागांपैकी महिलांना किती उमेदवारी दिली? माझ्या माहितीने 3 आहेत. माझ्या माहिती 48 पैकी 3 महिलांना त्यांनी दिलेली आहे. नाही 48 नाही, एकच आहे. आमच्या वाटेला 27 आहेत. त्या 27 मध्ये काँग्रेस पक्षाने 27 पैकी 3 जणांना उमेदवारी दिलेली आहे आणि तुम्ही एकाला. मी काय म्हटलो की मी आता दोन हिना गावित पण आहेत. हिना गावित आणि नवीन उमेदवार तुमचे आणि खडसेंची मुलगी आहेत. 3 उमेदवार आहेत. त्यांनी सांगितलंय त्यांना नीट माहित नाही. मी इथे हजर असलेल्या सर्व उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. इथे हजर नसलेल्याही सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि लोकांना असं आवाहन करतो की त्यांना जो योग्य उमेदवार वाटेल त्याला जरूर मतदान करा. आमने सामनेमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.